नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक स्वप्नील विजय धांडे. माझा विषय व्यवसाय संघटन आणि व्यवस्थापन. व्यवसाय संघटन आणि व्यवस्थापनामधील प्रकरण नंबर पहिले, व्यवसायाचं स्वरूप आणि व्याप्ती याविषयीची माहिती आज आपण घेणार आहोत. तर व्यवसाय संघटना आणि व्यवस्थापनामध्ये त्या व्यवसायाचं कशा रीतीने संघटन आहे आणि व्यवसायाचं कशा रीतीने व्यवस्थापन करायचं याबद्दलची माहिती या विषयामध्ये दिलेली आहे. आणि पहिलं जे प्रकरण आहे की व्यवसायाचे स्वरूप आणि व्याप्ती, म्हणजे नेमकं व्यवसायाचं स्वरूप कसं असतं आणि त्याची व्याप्ती कशा रीतीने आहे याबाबतची माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये दिलेली आहे. या प्रकरणाला आपण सुरुवात करूया. व्यवसायाचं स्वरूप आणि व्याप्ती. प्रत्येक मानवाला आपल्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा भागवण्यासाठी वस्तू व सेवांची गरज असते. प्रत्येक व्यक्ती आपल्या गरजा भागवण्यासाठी वस्तू आणि सेवा यांची आवश्यकता ही त्याला असते. त्यामुळे तो स्वतःला आयुष्यभर काहीतरी कामामध्ये गुंतवत असतो. जे कामामध्ये तो गुंतवून आपल्या जे काही गरजा आहेत त्या गरजा तो भागवत असतो. त्यामधील काही कामे हे आनंददायी आहेत, काही मनोरंजनासाठी आहे, काही प्रेम दर्शवणारी आहे, तसेच आपुलकीची व देशभक्तीपर पण असतात. जी काही कामे आहेत ते आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी व्यक्ती जे काही कामं करतो ती कामे काही आनंददायी आहेत, काही मनोरंजनासाठी असतात, काही प्रेम दर्शवणारी असतात, काही आपुलकी व देशभक्तीपर असतात. मग या मानवी कार्यांचे आपल्याला दोन प्रकारे वर्गीकरण हे करून दिलेलं आहे. पहिला आहे आर्थिक कृती आणि दुसरं आहे आर्थिकेतर कृती. जे काही दोन कृती आहेत त्या आहे आर्थिकेतर कृती आणि आर्थिक कृती. आर्थिक कृतीचे मुख्यतः 3 प्रकार दिलेले आहेत. पहिला व्यवसाय, दुसरा पेशा आणि तिसरा नोकरी. मग सविस्तर जी काही मानवी कृती आहे त्या मानवी कृतीविषयी आपण माहिती घेऊया. मानवी कृतीतील पहिला जो प्रकार आहे किंवा पहिली जी कृती आहे ती म्हणजे आर्थिकेतर कृती. आर्थिकेतर कृतीमध्ये पैशाची अपेक्षा न ठेवलेल्या कृतीचा समावेश हा होतो. म्हणजे आर्थिकेतर कृतीमध्ये पैशाची अपेक्षा न ठेवलेल्या कृतींचा समावेश हा होत असतो, ज्यात वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व भावनिक बाबींचाही समावेश होतो. म्हणजे आर्थिकेतर कृतीमध्ये वैयक्तिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व भावनिक बाबींचाही समावेश हा होत असतो. मग आर्थिकेतर कृतीचं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे ते म्हणजे पुस्तक वाचणे, जनतेची सेवा करणे, आईने स्वयंपाक बनवणे इत्यादी. पुस्तक वाचणे साठी आपल्याला कुठल्याही प्रकारचा पैसा लागत नाही. जनतेची सेवा करण्यासाठी पैसा लागत नाही. आई स्वयंपाक बनवते तर असं आहे का की आई रोज स्वयंपाक बनवते ना, आईला आपण पैसे देतो की आज स्वयंपाक बनवला, हे घ्या आजचे पैसे. नाही, हे जे काही सगळ्या कृती आहेत, ही जी काही उदाहरणे आहेत ही कसली आहे? आर्थिकेतर कृतीची उदाहरणे आहेत. दुसरी कृती जी आहे ती म्हणजे आर्थिक कृती.
समाजातील सर्व स्तरावरून वस्तू व सेवा यांचे उत्पादन, वितरण आणि उपभोग इत्यादी संबंधित असलेल्या कृतींचा समावेश आर्थिक कृतीमध्ये होतो. आर्थिक कृती म्हणजे समाजातील सर्व स्तरावरून वस्तू व सेवा यांचे उत्पादन, वितरण आणि उपभोग इत्यादींशी संबंधित असलेल्या कृतीचा समावेश आर्थिक कृतीमध्ये होतो. उदाहरण द्यायचं झालं तर कामगारांचे कारखान्यात काम करणे, म्हणजे कामगारांनी कारखान्यात काम करणे हे काय आर्थिक कृती आहे. जे कामगार कारखान्यात काम करतात त्याच्या मोबदल्यात त्यांना पगार दिला जातो. ही काय झाली आर्थिक कृती झाली. जे काही आर्थिक कृतीचे आपण 3 प्रकार पाहिले होते, व्यवसाय, पेशा आणि नोकरी. त्यातील पहिला जो प्रकार आहे व्यवसाय, व्यवसायाविषयीची माहिती आपण बघूया. व्यवसाय हा एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या समूहाचे सुसंघटित प्रयत्न हे दर्शवितो. व्यवसाय हा एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या समूहाचे सुसंघटित प्रयत्न हे दर्शवितो. वस्तू व सेवांचे उत्पादन करून आणि बाजारपेठेमध्ये त्यांची विक्री करून नफ्याच्या स्वरूपात मोबदला मिळवण्याचा पद्धतशीर प्रयत्न व्यावसायिकाकडून केला जातो. जे काही वस्तू व सेवा आहेत त्यांचे उत्पादन करून आणि बाजारपेठेमध्ये त्यांची विक्री करून नफ्याच्या स्वरूपात मोबदला मिळवण्याचा पद्धतशीर प्रयत्न हा व्यावसायिकाकडून केला जात असतो. व्यावसायिक हा व्यवसाय याकरताच करतो की जेणेकरून त्याला मोठ्या प्रमाणात मोबदल्याच्या स्वरूपात नफा हा मिळाला पाहिजे. तसेच समाजाच्या विविध प्रकारच्या गरजाही या भागविल्या जातात. म्हणजे समाजातील ज्या काही विविध प्रकारच्या गरजा आहेत या गरजासुद्धा भागविल्या जातात. एखाद्या वस्तूचे उत्पादन करणे म्हणजे ती वस्तू तयार करणे होय. एखाद्या वस्तूचे उत्पादन करणे म्हणजे ती वस्तू तयार करणे होय. त्या कोणत्याही प्रकारच्या वस्तू असू शकतात. जसे कृषी उत्पादने किंवा कारखान्यात तयार होणाऱ्या वस्तू या मानवी श्रमाच्या मदतीने किंवा यंत्राच्या साहाय्याने तयार केले जातात. म्हणजे कोणत्याही प्रकारच्या वस्तू ह्या असू शकतात. म्हणजे एखाद्या वस्तूचे उत्पादन करणे म्हणजे ती वस्तू तयार करणे असते. मग त्या कोणत्याही प्रकारच्या असू शकतात. जसे कृषी उत्पादने किंवा कारखान्याच्या तयार होणाऱ्या वस्तू, त्या वस्तू मानवी सहाय्याने किंवा यंत्राच्या सहाय्याने तयार केल्या जातात. त्याबाबतीत उदाहरण बघूया. जमिनीची मशागत करून अन्नधान्याचे उत्पादन करणे हे कृषी उत्पादनाचे उदाहरण आहे. जमिनीची मशागत करून अन्नधान्याचे उत्पादन करणे हे कृषी उत्पादनाचे उदाहरण आहे. तथापि मानवी श्रम किंवा यंत्राच्या साहाय्याने कारखान्यामधून तेलबियांचे रूपांतर खाद्यतेलात करणे हे औद्योगिक उत्पादनाचे उदाहरण आहे. मानवी श्रम किंवा यंत्राच्या साहाय्याने कारखान्यामधून तेलबियांचे रूपांतर खाद्यतेलात करणे हे औद्योगिक उत्पादनाचे उदाहरण आहे. ते वितरणामध्ये वस्तू व सेवा यांचा समावेश असतो. यामध्ये वाहतूक, गोदाम, जाहिरात यांच्या साहाय्याने उत्पादकाकडून ग्राहकाकडे त्या वस्तू हस्तांतरित केल्या जातात. आणि या सर्वांचा समावेश व्यवसाय या संकल्पनेमध्ये होत असतो. म्हणजे वितरणामध्ये वस्तू व सेवा यांचा समावेश असतो.
यामध्ये वाहतूक, गोदाम, जाहिरात यांच्या साहाय्याने उत्पादकाकडून ग्राहकाकडे त्या वस्तू हस्तांतरित केल्या जातात आणि या सर्वांचा समावेश हा व्यवसाय या संकल्पनेमध्ये होत असतो किंवा व्यवसाय या संकल्पनेत केला जातो. पुढे आपल्याला व्यवसायाचे व्याख्या दिलेले आहेत. प्राध्यापक हॅने यांची जी व्याख्या आहे किंवा यांचं जो मत आहे व्यवसायाविषयीचं ते असं की मालाचे उत्पादन करण्याच्या व संपत्ती मिळवण्याच्या दिशेने केलेली सर्व मानवी कार्य म्हणजे व्यवसाय होय. प्राध्यापक हॅने यांचं मत आहे की मालाचे उत्पादन करण्याच्या व संपत्ती मिळवण्याच्या दिशेने केलेली सर्व मानवी कार्ये म्हणजे व्यवसाय होय. दुसरी जी व्याख्या आहे ती आहे प्राध्यापक प्राइड हग्स कपूर यांच्या मते समाजाच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी आणि वस्तू आणि सेवांचे नफा मिळवण्याच्या दृष्टीने उत्पादन विक्रीसाठी व्यक्तींनी सामूहिक प्रयत्न करणे म्हणजे व्यवसाय होय. समाजाच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी वस्तू आणि सेवांचे नफा मिळवण्याच्या दृष्टीने उत्पादन व विक्रीसाठी व्यक्तींनी सामूहिक प्रयत्न करणे म्हणजे व्यवसाय होय. या दोन व्याख्या आपल्याला व्यवसायाविषयीच्या दिलेल्या आहेत. व्यवसायाची काही वैशिष्ट्ये हे आपल्याला अभ्यासायला दिलेली आहेत. त्या व्यवसायाच्या वैशिष्ट्यांचा आपण क्रमानुसार सविस्तरपणे अभ्यास करूया. पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आर्थिक कृती. व्यवसाय ही एक आर्थिक कृती आहे. अगदी बरोबर आहे. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं व्यवसाय ही एक आर्थिक कृती आहे, कारण स्पष्ट करा. तर व्यवसाय खरंच ही आर्थिक कृती आहे का आहे त्याविषयीची माहिती आपण घेऊया. ती अर्थप्राप्तीसाठी व उपजीविकेसाठी केली जाते. व्यवसाय ही एक आर्थिक कृती आहे आणि ही कृती अर्थप्राप्तीसाठी आणि उपजीविकेसाठी केली जाते. ती प्रेमासाठी, आपुलकीसाठी किंवा करुणेसाठी केली जात नाही. म्हणजे व्यवसाय हा प्रेमापोटी केला जात नाही, आपुलकीसाठी केला जात नाही किंवा करुणेसाठीही केला जात नाही. व्यवसाय हा फक्त अर्थप्राप्ती आणि आपली जी काही उपजीविका आहे ती उपजीविका पूर्ण करण्यासाठीच केला जातो. दुसरं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे दोन पक्ष. प्रत्येक व्यवसायाच्या घडामोडीमध्ये देवाणघेवाण केली जाते. प्रत्येक व्यवसायाच्या घडामोडीमध्ये देवाणघेवाण केली जाते. मग हे देवाणघेवाणसाठी कमीत कमी दोन पक्षांची गरज असते. देवाणघेवाण करण्यासाठी कमीत कमी दोन पक्षांची गरज असते. ते दोन पक्ष म्हणजे ग्राहक व विक्रेता. म्हणजे पहिला पक्ष ग्राहक आणि दुसरा पक्ष विक्रेता. विक्रेता जी वस्तू विकेल ते ग्राहक काय करतो? खरेदी करतो. म्हणजे व्यवसायाची जी काही घडामोडी आहे ही घडामोडी कोणामार्फत होते? ग्राहक व विक्रेत्यांमार्फत होते. मग ते दोन पक्ष कुठले? तर ग्राहक व विक्रेता हे ते दोन पक्ष आहेत. व्यवसायातील व्यवहार पूर्ण होणे म्हणजे खरेदीदार व विक्रेता यांच्यातील लेखी किंवा तोंडी करार होय. व्यवसायातील व्यवहार पूर्ण होणे म्हणजे खरेदीदार व विक्रेता यांच्यातील लेखी किंवा तोंडी करार होय. नंतर तिसरं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे नफा हेतू.
नफा मिळवणे हा कोणत्याही व्यवसायाचा मूळ उद्देश असतो. कुठलाही व्यवसाय हा नफा मिळवण्यासाठीच केला जातो. व्यवसायात वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री करून किंवा वस्तूंची किंमत थोड्याफार प्रमाणात कमी करून जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न व्यावसायिक करत असतो. जो काही व्यवसाय आहे त्या व्यवसायात वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री करून किंवा वस्तूंची किंमत थोड्याफार प्रमाणात कमी करून जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न व्यावसायिक करत असतो. नफा हा उद्योगाचा कणा असतो की ज्यामुळे व्यवसाय दीर्घकाळ चालवू शकतो. नफा हा उद्योगाचा कणा असतो किंवा ज्यामुळे व्यवसाय हा काय करत असतो, दीर्घकाळ चालू शकतो. आणि नफा हा व्यवसायानुसार वेगवेगळा असतो. म्हणजे व्यवसायानुसार नफा हा काय असतो, बदलत असतो. व्यवसायानुसार वेगवेगळ्या प्रकारचा नफा हा मिळत असतो. नंतरचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे वस्तू व सेवांचे उत्पादन. कोणत्याही वस्तूंची किंवा सेवाची देवाणघेवाण करण्यापूर्वी व्यवसायांना त्या वस्तूचे उत्पादन करावे लागते. कोणत्याही वस्तूंची किंवा सेवांची देवाणघेवाण करायची आहे त्याकरता तुम्हाला आधी त्या वस्तूंचं उत्पादन हे करावे लागते. वस्तू या एकतर कारखान्यात मोठ्या प्रमाणात निर्माण केल्या जातात किंवा उत्पादकाकडून त्याचा पुरवठा हा होत असतो. बघा, वस्तू तयार करण्याच्या दोन बाबी आहेत. वस्तू या एकतर कारखान्यात मोठ्या प्रमाणावर निर्माण केल्या जातात किंवा उत्पादकाकडून त्याचा पुरवठा हा होत असतो. या कृतीमध्ये उत्पादकाने मोठे ध्येय असते की वस्तू विक्री करून नफा मिळवणे. म्हणजे या कृतीमध्ये उत्पादकाचे जे काही मोठे ध्येय असते ते म्हणजे वस्तूची विक्री करून नफा मिळवणे. नंतरचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे वस्तू व सेवांची देवाणघेवाण. व्यवसायामध्ये वस्तू व सेवांच्या देवाणघेवाणीचा समावेश असतो. जे काही व्यवसाय आहे या व्यवसायामध्ये वस्तू व सेवांच्या देवाणघेवाणीचा समावेश असतो. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या पैशांच्या रूपात किंवा किंमत वस्तू व सेवांची देवाणघेवाण केली जाते. म्हणजे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या पैशाच्या स्वरूपात किंवा किंमतीत वस्तू व सेवांची देवाणघेवाण ही केली जात असते. उदाहरण द्यायचं झालं तर पैशाच्या साहाय्याने वही खरेदी करणे. जे काही उदाहरण आहे ते म्हणजे पैशांच्या साहाय्याने वही खरेदी करणे. आणि या उलट जर विचार केला तर वस्तू विनिमयामध्ये वस्तू व सेवांच्या बाबतीत इतर वस्तूंची अदलाबदल केली जाते. वस्तू विनिमयामध्ये वस्तू व सेवांच्या बाबतीत इतर वस्तूंची अदलाबदल केली जाते. म्हणजे उदाहरणार्थ गहूच्या बदल्यात तांदूळ देणे. म्हणजे वस्तू व सेवांच्या देवाणघेवाणीमध्ये आपण दोन बाबी पाहिल्या की प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या पैशांच्या रूपात किंवा किमतीत वस्तू व सेवांची देवाणघेवाण ही काय केली जात असते. उदाहरण घेतलं पैशांच्या साहाय्याने वही खरेदी करणे. आणि या उलट वस्तू विनिमयामध्ये वस्तू व सेवांच्या बाबतीत इतर वस्तूंची अदलाबदल ही केली जात असते. उदाहरण घेतलं गहूच्या बदल्यात तांदूळ देणे. जर वस्तूचे उत्पादन स्वतःच्या उपभोगासाठी केले जात असेल उदाहरणार्थ पोशाख स्वतःच्या मुलीसाठी शिवणे, त्याला उद्योगधंदा म्हणता येत नाही. पण पोशाख शिंप्याच्या दुकानात शिवला जात असेल व शिवण्याचे पैसे घेतले जात असतील तर त्याला उद्योगधंदा म्हणता येईल. पण जर वस्तू दान केली, भेट दिली जात असेल तर त्याला व्यवसाय म्हणता
येत नाही. म्हणजे वस्तू व सेवांमध्ये किंवा वस्तूचे उत्पादन स्वतःच्या उपभोगासाठी केले जात असेल तर त्याला उद्योगधंदा म्हणता येत नाही. पण तीच वस्तू दुसऱ्याकडून तयार करून घेतली जात असेल आणि त्याला त्या वस्तूच्या मोबदल्यात पैसे दिले जात असतील तर त्याला उद्योगधंदा म्हणता येतो. त्यामध्येही वस्तू दान केली, भेट दिली जात असेल तर त्याला व्यवसाय म्हणता येत नाही. नंतरचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे वस्तू व सेवांचा विनिमय. प्रत्येक व्यवसाय प्रकारातील व्यवहार हे वस्तू किंवा सेवा यांच्याशी संबंधित असतात. जे काही प्रत्येक व्यवसाय प्रकारातील व्यवहार आहेत हे वस्तू व सेवा यांच्याशी संबंधित असतात. वस्तू किंवा सेवांच्या शिवाय व्यवसाय होऊ शकत नाही. जे काही वस्तू व सेवा आहेत यांच्याशिवाय व्यवसाय हा होऊ शकत नाही. या वस्तू एकतर उपभोग्य वस्तू किंवा भांडवली वस्तू असतात. या ज्या काही वस्तू आहेत ह्या एकतर उपभोग्य वस्तू किंवा भांडवली वस्तू असतात. व्यवसायासाठी निर्माण केलेल्या सेवा या अदृश्य स्वरूपाच्या असतात. व्यवसायासाठी निर्माण केलेल्या सेवा या अदृश्य स्वरूपाच्या असतात, परंतु व्यवसायासाठी या सेवांची गरज असते. म्हणजे ह्या सेवा कशा असतात? अदृश्य स्वरूपाच्या असतात, परंतु व्यवसाय करण्यासाठी या सेवांची गरज असते. उदाहरण बघायचं आलं तर वाहतूक, बँका, विमा इत्यादी हे जे काही आहेत याची उदाहरणे आहेत. मग वस्तूंचा जर विचार केला तर वस्तू ह्या दोन प्रकारच्या असतात. पहिला उपभोग्य वस्तू आणि दुसरी भांडवली वस्तू. उपभोग्य वस्तूंमध्ये चहा, दूध, पेन्सिल म्हणजे ज्या वस्तूंचा आपण उपभोग घेतो त्यांचा समावेश होतो. तर भांडवली वस्तूंमध्ये यंत्र आणि फर्निचर यांचा समावेश हा होत असतो. म्हणजे ज्या वस्तू भांडवलीकरण केलं जातं त्यांना आपण भांडवली वस्तू असे म्हणतो. नंतरचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे व्यवसाय सातत्य. प्रत्येक व्यवसायात नियमितपणे व्यवहार होत असतात. जे काही प्रत्येक व्यवसाय आहे त्या प्रत्येक व्यवसायात नियमितपणे व्यवहार हे होत असतात. केवळ एकच व्यवहार केला तर त्याला व्यवसाय म्हणता येत नाही. म्हणजे केवळ एकच व्यवहार केला तर त्याला व्यवसाय म्हणता येत नाही. उदाहरण द्यायचं झालं, एखाद्याने स्वतःची मोटार विक्री करून नफा मिळवला तर त्याला व्यवसाय कृती म्हणता येत नाही. त्याचा व्यवसायात समावेशही होत नाही. परंतु ती व्यक्ती नियमितपणे मोटारांची खरेदी विक्री करत असेल तर त्याला आपण व्यवसाय असे म्हणतो किंवा त्याला व्यवसाय मानले जाते. म्हणजे एखाद्या व्यक्तीने स्वतःची मोटार विकली तर त्याला आपण व्यवसाय म्हणत नाही. किंवा ती मोटार विकून त्याला नफा झाला तर त्याला आपण व्यवसाय म्हणत नाही किंवा त्याचा व्यवसायात समावेशही होत नाही. परंतु ती व्यक्ती नियमितपणे मोटारीची खरेदी विक्री करत असेल तर त्याला आपण व्यवसाय मानले जाते. नंतरचं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे अनिश्चित परतावा. व्यवसायात नफ्याचा अंदाज घेता येत नाही किंवा त्याची हमी देता येत नाही. व्यवसायात नफ्याचा अंदाज घेता येत नाही किंवा त्याची हमी देता येत नाही. व्यावसायिकांना कधी नफा मिळतो किंवा काही वेळेस नुकसानही सहन करावे लागते.
म्हणजे व्यवसायात जे काही नफ्याचा अंदाज आहे हा कसा असतो, अनिश्चित असतो. व्यवसायांना कधी नफा मिळतो तर कधी नुकसानही सहन करावे लागते. नंतरचं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे जोखीम किंवा धोका. जोखीम किंवा धोका हा प्रत्येक व्यवसायातील महत्त्वाचा घटक आहे. जोखीम किंवा धोका हा प्रत्येक व्यवसायातील महत्त्वाचा घटक आहे. नुकसानीला सामोरे जाण्याचा चिंतेचा विषय आहे. म्हणजे नुकसानीला सामोरे जाण्याचा हा चिंतेचा विषय आहे. दुर्दैवाने नैसर्गिक किंवा परिस्थितीजन्य घटनांमुळे प्रत्येक व्यवसायात जोखमीची तीव्रता कमी जास्त असते. दुर्दैवाने नैसर्गिक किंवा परिस्थितीजन्य घटनांमुळे प्रत्येक व्यवसायात जोखमीची तीव्रता ही कमी जास्त असते, परंतु ती पूर्णपणे टाळता येत नाही. जी काही जोखीम आहे, जी काही तीव्रता आहे ही पूर्णपणे टाळता येत नाही. त्यातील काही घटक टाळले जाऊ शकत नाही, कारण त्यांच्यावर व्यावसायिकांचा ताबा नसतो. किंवा त्यातील काही घटकही आहेत, ते घटकही टाळले जाऊ शकत नाही, कारण त्यांच्यावर व्यावसायिकांचा कुठल्याही प्रकारचा ताबा हा नसतो. उदाहरण द्यायचं झालं, फॅशन, उत्पादन पद्धतीतील बदल, चोरी, आग, नैसर्गिक बदल, ग्राहकांच्या आवडीनिवडी या सर्व घटकांपासून कोणताही व्यवसाय मुक्त नाही. हे जे काही सर्व घटक आहेत, हे सर्व घटक असे आहेत की या घटकांवरती कुठल्याही व्यावसायिकांचा ताबा हा नसतो. फॅशनवरती ताबा नाही, उत्पादन पद्धतीतील बदलात ताबा नाही, चोरी, आग, नैसर्गिक बदल, ग्राहकांच्या आवडीनिवडी यावरती कुठल्याही व्यावसायिकांचा हा ताबा नसतो. नंतरचं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे उपभोक्त्यांचे किंवा ग्राहकांचे समाधान. ग्राहकांचे समाधान हे सर्व आर्थिक उपक्रमांचे अंतिम ध्येय असते. ग्राहकांचे समाधान हे सर्व आर्थिक उपक्रमांचे अंतिम ध्येय असते आणि कोणताही व्यवसाय त्याला अपवाद नसतो. म्हणजे कोणताही व्यवसाय हा त्याला अपवाद नसतो. दर्जेदार वस्तू आणि सेवांचा पुरवठा माफक किमतीमध्ये करून ग्राहकांचे समाधान करण्यावर आधुनिक व्यवसाय भर देतो. म्हणजे जे काही दर्जेदार वस्तू आहे किंवा सेवा पुरवठा आहे त्या माफक किमतीमध्ये करून ग्राहकांचे समाधान करण्यावर आधुनिक व्यवसाय हा भर देत असतो किंवा भर देतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यवसायाची मानवी कृती, आर्थिकेतर कृती आणि आर्थिक कृती, त्याचप्रमाणे व्यवसायाची विविध वैशिष्ट्ये, त्या वैशिष्ट्यांमध्ये क्रमशः आपण आर्थिक कृती, दोन पक्ष, नफा हेतू, वस्तू व सेवांचे उत्पादन, वस्तू व सेवांची देवाणघेवाण, वस्तू व सेवांचा विनिमय, व्यवसाय सातत्य, अनिश्चित परतावा, जोखीम किंवा धोका, उपभोक्त्यांचे किंवा ग्राहकांचे समाधान या वैशिष्ट्यांविषयीची माहिती आज आपण मिळवलेली आहे. धन्यवाद.